नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलवर इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा टेक्निकल रिलेटेड जे काही वॅकन्सीज असतात, जसं ITI बेसवर टेक्निशियन जे असतात, डिप्लोमा बेसवर असतात, पॉली बेसवर आणि इंजिनिअरिंग म्हणजे BE और BTech बेसवर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल और अदर ब्रँचेस, स्पेशली आपण स्टेट गव्हर्नमेंटचे जे वॅकन्सीज येतात बल्कमध्ये जे येतात त्याच्याबद्दल आपण माहिती देतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महापारेषणमध्ये म्हणजे महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता ही BE आणि BTech बेसवर जी वॅकन्सी आता आलेली आहे, जी भरती आलेली आहे, तर त्या रिलेटेड आपण वरच्यावर व्हिडिओज देतो आहोत किंवा माहिती तुम्हाला मी पुरवण्याचा माझ्या अनुभवावरून प्रयत्न करतो आहोत। मी साधारण जवळपास 15 वर्ष इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये वर्क केलेलं आहे। त्यामध्ये साधारण 11 ते 12 वर्ष मी गव्हर्नमेंट सेक्टरला वर्क करतो आहे आणि त्यामध्ये त्याच्या आधी मी प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा वर्क केलेलं आहे 4 वर्ष। तर सगळ्या माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा व्हावा, तुम्हाला काहीतरी एक प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं। प्रॅक्टिकल इन द सेन्स की वर्क करताना तुम्हाला कशाचं काय कुठे काय काम पडतं किंवा कशाचा यूज होतो, किंवा आपण साधी ॲड जरी आली तर ॲड आल्यापासून तर आपलं जॉईनिंग होईपर्यंत आपण त्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला पाहिजे की आपल्याला तिथे काम करायचं आहे, ती ऑर्गनायझेशन कशी आहे, ती कंपनी कशी आहे, वर्किंग प्रोफाईल कसं आहे, तिथे तुमचं काम कसं राहणार आहे, त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन, तुमचं जे पेपर पॅटर्न असतं ते सुद्धा त्यानुसार डिझाईन केलं जातं। ठीक आहे, तर त्यानुसार माझा अनुभव तुमच्या कामात पडावा हाच माझा एकमेव उद्देश घेऊन मी हे चॅनल सुरू केलं होतं। तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये महापारेषणमध्ये जी वॅकन्सी आहे साधारण 223 पोस्टची वॅकन्सी आलेली आहे। खूप चांगली संधी आहे। या आधीची ॲड आली होती 2017-18च्या रेंजमध्ये वर्षामध्ये, तर तेव्हा फक्त 50 जागा होत्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या। आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या साधारण 170 जागा आहेत, सिव्हिलच्या 28 जागा आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 25 जागा आहेत। ठीक आहे, खूप अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे। साधारण 75 ते 80च्या घरामध्ये पगार आहे आणि बाकीच्या फॅसिलिटीज ह्या वेगळ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाट्रान्सकोचं विशेष म्हणजे इथे प्रमोशन लवकर होते। तुम्ही असिस्टंट म्हणून जॉईन झाल्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर, हार्डली 5 वर्षानंतर तुम्ही DY म्हणून होऊन जाता। DY नंतर एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, SE, CE वगैरे तो पुढचा भाग आहे, परंतु तुमचं स्टार्टचं प्रमोशन लवकर होते। तेच तुम्ही बाकीच्या कंपनीमध्ये जसं महावितरण आहे, महाजेनको, याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो, साधारण 10 ते 15 वर्षसुद्धा लागू शकतात साधं AE to DY व्हायला। ठीक आहे, तर हा एक प्राथमिक तुम्हाला मी माहिती सांगतो आहे। याच्यामध्ये कसं आहे की मी प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ देत आलेला आहे। मागच्या 2 महिन्यापासून माझे कंटिन्यू AEवर व्हिडिओ सुरू आहेत, महाट्रान्सको AEवर। तर आजचा व्हिडिओचा आपला विषय जो आता त्याच्यावर येऊ आपण, ते कसं आहे की याच्यामध्ये माहिती भरपूर आहे। मी तुम्हाला ऑलरेडी माहिती व्हिडिओजमध्ये दिलेली आहे, तुम्ही चॅनलमध्ये बघू शकता। महाट्रान्सको AEची आपली प्लेलिस्ट आहे, तिथे तुम्ही जावं असं मला वाटते, माझी विनंती आहे। कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न परत रिपीटेड तेच प्रश्न असतात। मी ऑलरेडी त्याचे उत्तर माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती सांगेल, तर प्रत्येक व्हिडिओ हा मोठा होईल। त्यामुळे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन महाट्रान्सको AEची प्लेलिस्ट बघावी। त्यामध्ये वर्किंग प्रोफाईलपासून वेज, तुमचं जे काही सॅलरी असते ते सगळं, आणि बाकी तुमचं अदर म्हणजे सिलेबस वाईज सगळं, एक्झाम वाईज आपण सगळी माहिती दिली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत की आता जे राहिलेले दिवस आहे, आता 15 पासून तर तुमचे 30 तारखेपर्यंत, कारण की जुलैच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये कधीही एक्झाम येऊ शकते। त्याच्या 8 दिवसात आपल्याला हॉल तिकीट आपल्या साईटवर MScTCL.in साईटवर येईलच, परंतु त्याआधी 25 म्हणजे 30च्या पुढे 10 तारखेपर्यंत कधी पण ॲड येऊ शकते। तर शेवटच्या 15 दिवसाचं प्रिपरेशन आपण कसं केलं पाहिजे यावर मी एक थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। आता शेवटचे 15 दिवस बाकी आहेत असं आपण समजू, कारण आपण 30 तारखेपर्यंत आपलं टार्गेट ठेवतो आहे। माझे जे विद्यार्थी आहेत, जसं काही मेंबर्स आहेत माझे डायमंड मेंबर्स, इंजिनिअरिंग बेसवर ज्यांनी हे घेतलेलं आहे, आणि बाकी काही आहेत, तर त्यांना मी जे काही हे सांगतो म्हणजे गायडन्स माझं तेच राहते की आपण 30 जून ही लास्ट डेट पकडायची आपल्याला। तर त्या अँगलने जर बघितलं, त्या उद्देशाने जर बघितलं, तर आपल्याकडे सध्या फक्त 15 दिवस, शेवटचे 15 दिवस बाकी आहे। बाकी एक्झाम जर पुढे गेली, कारण IBPSचं शेड्यूल हे भरपूर टाईट आहे। साधारण 1 तारखेपासून सुद्धा, म्हणजे आता जे मला अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये 1 तारखेपासून पुढे कंटिन्यू त्यांच्या एक्झाम्स आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे कदाचित ही शनिवार रविवार न ठेवता ही एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकते, असा एक प्राथमिक अंदाज माझा आहे पर्सनली। त्याच्यामुळे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत कधीही एक्झाम येऊ शकते किंवा त्यापेक्षा थोडं पुढे पण जाऊ शकते, परंतु आपण जो अंदाज आहे तो आधीचा घेतला पाहिजे। आपण 30 तारखेपर्यंतच प्लॅनिंग करायचं, 30च्या पुढे जे काय आहे तो बोनस टाईम आहे असं समजायचं। ठीक आहे, सध्या आपल्याला 30 जूनपर्यंत 100% 30 जूनपर्यंत तुमचा पेपर येणार नाही, तुमची एक्झामची डेट येणार नाही म्हणजे नाही, कारण हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे। ठीक आहे, हॉल तिकीट साधारण 8 ते 10 दिवस, मिनिमम 10 दिवस आधी येतं। ठीक आहे, मागच्या एक्झाममध्ये 15 दिवस आधी हॉल तिकीट आलं होतं। त्यामुळे 30 तारखेच्या आधी कुठल्याच प्रकारची आपली एक्झाम येणार नाही, यावर कन्फर्म आहे। त्यामुळे तसं काही शंका मनात ठेवू नका।
तर आता बघा 15 दिवसामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल जे विद्यार्थी आहेत त्यांना इलेक्ट्रिकलचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे, प्लस तुम्हाला नॉन टेकचा म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी याचा कंटिन्यू व्यवस्थित अभ्यास करणे भाग आहे. सगळं बॅलन्स तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, बॅलन्स म्हणजे काय की नॉन टेक आणि टेक हे दोन्ही बॅलन्स राहिले पाहिजे. तुम्ही जर फक्त टेक कराल, कारण की टेक्निकलमध्ये कसं आहे की वेटेज जास्त असल्यामुळे ऑब्व्हियसली टेक्निकलचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. पेपर सोडवताना सुद्धा तुम्हाला टेक्निकलचं तुम्हाला जास्त महत्त्व आहे, कारण की कमी वेळेमध्ये तुम्ही जेवढं जास्त टेक्निकल सॉल्व करू शकता, कारण की प्रत्येक 50 प्रश्नाला 110 मार्क तिथे आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं टेक्निकल सॉल्व कराल तेवढं तुमचं स्कोअर वाढेल. आणि प्लस नॉन टेक ते यासाठी महत्त्वाचं आहे, कारण की नॉन टेकवर तुमचं स्कोअर राहतो. प्रत्येकाला टेक्निकलचा अभ्यास हा प्रत्येकजण करत असतो, परंतु नॉन टेकमध्ये कसं आहे की थोडेफार मार्क तुमचे कमी झाले, 40-80 प्रश्न असतात आणि 40 मार्क असतात, हाफ मार्काचा प्रश्न असतो. तर त्यामध्ये तुम्हाला जर 40च्या तुम्ही एक 30-35पर्यंत आले किंवा 35च्या वर असणं अतिशय आवश्यक आहे. 35च्या खाली आले तर तुमची शक्यता थोडीशी प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल, तुमच्या सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम येईल. हां, तुमचं टेक्निकल जर खूप जास्त साऊंड असेल, खूप जास्त चांगलं असेल, तुम्हाला क्वेश्चन्स 50पैकी 40च्या वर जर अटेम्प्ट करता आले टेक्निकलचे, तर तुम्ही नॉन टेकचं टेन्शन घ्यायची गरज नाही. नॉन टेकमध्ये तुम्ही 30पर्यंत जरी आले 40पैकी मार्कबद्दल सांगतो आहे तरी चालेल. ठीक आहे, परंतु टेक्निकल तुमचं अतिशय साऊंड पाहिजे, त्यामध्ये तुमचं न्यूमेरिकलसुद्धा साऊंड पाहिजे जर तुम्हाला 40 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील तर, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला गेस करता येत नाही. ठीक आहे, तुम्हाला कन्फर्म ॲन्सर हवं असतं, तुम्हाला कन्फर्म ॲन्सर तिथे लागेल. तुम्हाला हे माझं प्रश्न उत्तर बरोबर आहे तरच तिथे टिक करायचं, अन्यथा करायचं नाही. स्टार्टिंगमध्ये पेपर सोडवताना टेक्निकल आधी घ्यायचं, त्याच्यामध्ये जे थेरॉटिकल असतं ते बऱ्यापैकी आपल्याला 80-90% येतात प्रश्न. मी तुमचा अभ्यास झालेला आहे असं गृहीत धरतो आहे बरं, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, कारण की आता बरेच दिवसापासून आपण गायडन्स देतो आहोत, साधारण म्हणजे मी 1.5 वर्षापासून त्याचा फॉलोअप घेतो आहे. परंतु आता सध्या ॲडपासून आपण साधारण 2-3 महिन्यापासून कंटिन्यूस आपण अभ्यासात आहात असं मी गृहीत धरून तुम्हाला सांगतो की तुमचं टेक्निकलचं थिअरॉटिकल तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला 50पैकी 25 प्रश्न हे 100% म्हणजे त्यामध्ये 50पैकी 25 प्रश्न हे 100% थिअरीचेच राहणार, त्याच्यापेक्षा कमी नाही राहणार. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त राहील उलट, पण कमी नाही राहणार. ठीक आहे, बाकी प्रॉब्लेमॅटिकल जे आहे, ॲनालिटिकल, न्यूमेरिकल जे आपण म्हणतो ते साधारण 15 ते 25च्या रेंजमध्ये राहील. 15 तुमचे जे प्रश्न आहेत 50पैकी ते 100% तुमचे न्यूमेरिकल राहील. हे जे मधला रेंज आहे ना, म्हणजे 25च्या पुढं आणि 35च्या मध्ये, तिथे ते न्यूमेरिकल टाकतात की थिअरी टाकतात हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे सध्या. परंतु IBPSचा जर विचार केला आतापर्यंत ते सध्या मला वाटतं 25 ते 30 प्रश्न थिअरीचे टाकतील, बाकी 20 प्रश्न हे न्यूमेरिकल किंवा प्रॉब्लेमॅटिक किंवा फॉर्म्युला वाईज टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट 25 प्रश्न तुमचे कन्फर्म बरोबर असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन हे सगळ्यांना हे सेम थिअरी आहे, म्हणजे फॉर्म्युला लागू पडतो. त्याच्यामध्ये कसं आहे की एकच फरक आहे की सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये कट ऑफ हा थोडा जास्त जाईल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ हा थोडा कमी येईल, परंतु कंपॅरेटिव्हली कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तेवढाच फरक आहे. एक्झामचे जे फॉर्म असतात सबमिशन, कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केला होता की सर फॉर्मचा किती आकडा आहे, किती फॉर्म आले आहेत वगैरे. तर त्यामध्ये थोडंसं कसं आहे की एक्झॅक्ट आकडा सांगणं कठीण आहे, परंतु आपण एक अंदाज लावू शकतो. कारण की 2017-18च्या जेव्हा ती एक्झाम झाली होती तेव्हा साधारण 60 ते 70 हजारच्या रेंजमध्ये ते फॉर्म आले होते. तर आपण यापेक्षा जास्त आपण पकडू शकतो, कारण मागच्या 5 वर्षापासून ॲड नाही आहे. त्यामुळे 70,000पर्यंत आपण अंदाज देऊ शकतो, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकता. तर आपल्याला तो विचार करायचा नाही. मला प्रश्न येतात मुलांचे, पण ॲक्च्युली असा प्रश्न मुलांना पडायला नको, कारण अर्ज किती हो आपल्याला त्या मेरिटमध्ये यायचं आहे किंवा आपल्याला त्या 170मध्ये यायचं आहे किंवा पहिल्या 10-20मध्ये यायचं आहे. माझी एक डायमंड मेंबर आहे, विद्यार्थिनी आहे, खूपच पॅशनेट आहे ती, खूप चांगलं तिचा अभ्यास आहे सध्या. ती वरच्यावर माझ्याकडनं कंटिन्यू मी फॉलोअपमध्ये आहे तिच्या, आणि आपली टेस्ट सुद्धा तिने घेतलं आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी मी त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर चांगला अभ्यास आहे तिचा, म्हणजे इतकी पॅशनेट आहे ती मुलगी, खूपच व्यवस्थित, म्हणजे खूप जबरदस्त तिचं पॅशन आहे. आणि प्रत्येक म्हणजे मी जे तिला व्यवस्थित सांगतो ती पॉईंट टू पॉईंट करत आहे व्यवस्थित, म्हणजे मला तरी जसं तिची खात्री वाटते. तर बघू आता पुढे काय होतं. परंतु असं पॅशनेट तुम्ही असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय सिलेक्शन होणार नाही, कारण की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आपण नाही 80,000 70,000 तर आपण 40,000 50,000 जरी विद्यार्थी पकडले तरी इलेक्ट्रिकलची जागा फक्त 117 आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे फक्त 25 आहे आणि सिव्हिलच्या 28 आहेत. त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणं अतिशय आवश्यक आहे. इतका चांगला ड्रीम जॉब हा सहज मिळत नाही. त्यामुळे अजूनही 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवसामध्ये तुम्हाला रात्रंदिवस एक करणे आहे आणि फोकस करून अभ्यास करणे आहे. नुसतं बसलं आपलं आणि 12 तास पुस्तक समोर ठेवलं याला अभ्यास म्हणत नाही. माझ्यासाठी तो अभ्यास नाही. 2 तास अभ्यास करा, 3 तास अभ्यास करा, परंतु फुल फोकसने करा, फुल कॉन्सन्ट्रेशनने करा.
एकही इकडे तिकडे तुम्हाला डिस्टर्बन्स तुमचं झालं नाही पाहिजे, डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. ठीक आहे. मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. तुम्हाला जर शक्य असेल तर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. काही विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांच्याकडून मी फीडबॅक घेत असतो. बऱ्याच जणांनी त्यांचे व्हॉट्सअप डिलीट केले आहे, बऱ्याच जणांनी फेसबुक डिलीट केलेले आहे. काही जण दिवसातून अभ्यासाच्या वेळेस मोबाईल स्विच ऑफ ठेवतात. म्हणजे हे थोडंफार तुम्हाला असं अरेंजमेंट करावं लागेल, असं तेव्हा तुमचं वातावरण क्रिएट होईल आणि तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. नो सर्वात आधी मी तुम्हाला म्हणजे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु विद्यार्थ्यांचे परत परत प्रश्न असतात. आता 15 दिवसामध्ये जे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक किंवा महत्त्वाचे तुमचे सब्जेक्टिव्ह जे विषय आपले विषय जे आहेत ते जे करणं आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं तुम्हाला सांगतो की यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर सिग्नल्स अँड सिस्टीम, त्यानंतर बघा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे दोन्ही टॉपिक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड सर्किट्स आणि कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सांगतो, कारण जे कंट्रोल पॅनल आपले जे असतात पॉवर प्लांटमध्ये किंवा सबस्टेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल सिस्टीमवर थोडासा तिथे प्रश्न येऊ शकतात. मागच्या एक्झाममध्ये प्रश्न नव्हते, पण या एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एवढा पार्ट महत्त्वाचा आहे. सिव्हिलचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण मी रिपीट सांगतो आहे तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर परत सांगतो आहे. सिव्हिलसाठी एस्टिमेशन अँड कॉस्टिंग अतिशय महत्त्वाचं आहे. फील्ड सर्वेइंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, इरिगेशन और वॉटर सप्लाय हे महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. कॉन्क्रीट स्ट्रक्चर आणि थेरी ऑफ स्ट्रक्चर्स. ठीक आहे. तर हा सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. राहिलेले 15 दिवस यावरचे MCQ सॉल्व करा, यावरचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करा. तुमच्याकडे बाकी बुक्स असतील, दोन्ही ब्रँचसाठी सांगतो आहे, तुमच्याकडे बाकी बुक असतील तर फारच चांगला आहे. थेरीसाठी वगैरे थेरीचं थोडंफार रिव्हिजन करा, परंतु आता थेरीचा वेळ नाही. MCQ आणि ऑब्जेक्टिव्हवर जास्तीत जास्त भर द्या. जो तुमचा पॅटर्न झाला असेल, जो टॉपिक झाला असेल त्यावरच MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह करा. हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते करा. आणि प्लस तुमच्याकडे यूथ पब्लिकेशनचं EEचं लेवलचं सिव्हिलचं असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं असेल तर ते रेफर करा, त्याचे सोल्युशन रेफर करा, त्याचे प्रश्न रेफर करा, म्हणजे तुमचे MCQ रेफर करा. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिलबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याआधीसुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला परत याच्यामध्ये तुम्हाला रिफ्रेश केलं मी. इलेक्ट्रिकलबद्दल जर विचार केला तर इलेक्ट्रिकलबद्दल मी आवर्जून तुम्हाला सांगतो आहे की पॉवर सिस्टीम हा म्हणजे एक म्हणतो आपण एक मेन भाग आहे आपल्या एक्झामचा. पॉवर सिस्टीमवर ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतात किंवा विचारतीलच 100%. प्लस मशीन्स, नेटवर्क ॲनालिसिस आणि आपलं थोडंफार त्यांनी हे घेतलं तर याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम आणि बाकीचं जे आहेत ते म्हणजे याच्यामध्ये भरपूर आलं. आता मटेरियल्स वगैरे आलं, इलेक्ट्रिकल मटेरियल्स वगैरे. त्यानंतर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर वगैरे जास्त ते विचारू शकतात. आणि बाकी बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा भाग येईल थोडाफार आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स येईल. ठीक आहे. परंतु मशीन्स आणि पॉवर सिस्टीम हे दोन अतिशय महत्त्वाचे भाग आहे मित्रांनो. यामध्ये 15 दिवसामध्ये जर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल तर फक्त रिव्हिजन करा, MCQ आणि जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा आणि त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करा ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि MCQमध्ये. थेरीवर शक्यतो आता थेरीला तर मी म्हणतो हातच लावू नका, परंतु तुमचा अभ्यास जर झाला नसेल, काही विद्यार्थ्यांनी आत्ता 1-1.5 महिना आधी सुरू केला असेल अभ्यास, तर त्यांनी फक्त थेरीची रिव्हिजन करा. दिवसातून 12 तासामध्ये 3 तास थेरी करा आणि बाकीचे 7-8 तास तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये घ्या किंवा MCQमध्ये. जसं आता IAS लेवलचे जे प्रिव्हियस पेपर असतात किंवा बँकिंगचे नॉन टेकसाठी आहे, मी ऑलरेडी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही भर द्या. ठीक आहे. आणि बाकी यूथ पब्लिकेशनचं तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रिकलसाठी बोलतो, इलेक्ट्रिकलसाठी यूथ पब्लिकेशनचं आहेच, अतिशय महत्त्वाचं बुक आहे. त्यावर क्वेश्चन येऊ शकतात. IAS लेवलचे प्रिव्हियस क्वेश्चन्स, नंतर यूथ पब्लिकेशनचे जे पेपर सेट आहे तो पूर्ण रेफर करा आणि JB गुप्तामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते रेफर करा. तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल. मी तुम्हाला सांगतो, कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. हे जर 2-3 तुम्ही जर टॉपिक असे कंटिन्यू जर केले, बिलकुल सायकलमध्ये करायचं, असं नाही की आता केलं 2 दिवसांनी नाही केलं किंवा 2 दिवसांनी केलं वगैरे, गॅप देऊन असं करू नका. आता 15 दिवस एकूण 1 मिनटं तुमचं महत्त्व. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्ही जर काही टेस्ट सिरीज लावले असतील किंवा असिस्टंट इंजिनियर महाट्रान्सफरचे टेस्ट सिरीज तुम्ही ऑलरेडी कुठून तरी हे केलं असेल, म्हणजे सबस्क्राईब केले असेल किंवा घेतले असेल, परचेस केले असेल, तर त्या जास्तीत जास्त द्या. आणि आपल्या चॅनल थ्रू म्हणजे इंजिनियर अमोल चॅनल थ्रू MSCB ॲस्पिरंट जे आहे, हे जे ॲप आहे, या ॲपवर आपण टेस्ट सिरीज दिलेले आहे. त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियरच्या साधारण 20 टेस्ट सिरीज, म्हणजे आपण खूप सिलेक्टेड आयटम दिलेला आहे, परंतु खूप क्वालिटी आयटम दिलेला आहे. म्हणजे कसं की टेस्ट सिरीज जे आहे ते स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि त्या एकदम म्हणजे जवळपास त्या जे हे आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत आपल्या एक्झामचे ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये शक्यतो मिस करू नका, कारण की 4च टेस्ट येतील आपल्याला. फुल लेंथच्या 4च आहे, परंतु अतिशय महत्त्वाचे टेस्ट आहे. त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी रेंज आहे ती त्याच लेवलची IBPSच्या रेंजची आहे, तुम्हाला मी कन्फर्म सांगतो. ठीक आहे. आणि बाकी 16 टेस्ट आहेत, त्या सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत, भरपूर ॲडमिशन झालेले आहेत. तर तुम्ही जर अजूनही परचेस केलं नसेल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही त्या घ्या. MSCB ॲस्पिरंटवर आपल्याकडे जे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आजची 15 आहे, 15पासून 3-4 दिवस म्हणजे 18पर्यंत तुम्हाला त्या टेस्ट सिरीज कमी तुम्हाला एक हे दिलं जातं आहे. त्याच्यामध्ये
डिस्काउंट देण्यात येत आहे. टोटल 449चं ती आपली टेस्ट सिरीज होती. पूर्ण 20 टेस्ट होते त्याच्यामध्ये आणि 16 सब्जेक्टिव्ह आणि 4 फुल लेंथच्या टेस्ट आहेत. पूर्ण 130 क्वेश्चन्स 150 मार्काच्या. आणि त्याच्यामध्ये आता डिस्काउंट आपण दिलेलं आहे. तर 399 म्हणजे 400 रुपीजला जवळपास ते टेस्ट सिरीज आता अवेलेबल आहे. फक्त 4 दिवस आहे 18पर्यंत. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ते घ्यावं असं मला वाटतं. मी आतापर्यंत तुम्हाला कधी जास्त म्हटलं नाही, परंतु त्या टेस्ट सिरीज कंपॅरेटिव्हली खूपच जास्त क्वालिटी टेस्ट सिरीज आहे. 4 टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही MSCB ॲस्पिरंटवर रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे न्यू रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्टर करून तुम्ही तिथे परचेस करू शकता, बाय करू शकता. तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळेल आणि तुम्ही त्या टेस्ट सिरीज कधीही देऊ शकता एक्झामच्या डेटपर्यंत. ठीक आहे. तर आशा करतो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. आता फक्त 15 दिवस बाकी आहेत आपल्याकडे. त्या 15 दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे, लिटरली सोनं करायचं आहे. कारण की 80,000 पगार आणि चांगला जॉब, वर्क प्रोफाईल चांगलं, प्रमोशन चान्सेस चांगले आणि व्यवस्थित म्हणजे मुलींसाठी सुद्धा अतिशय चांगलं वर्किंग एन्व्हायरमेंट, असा जॉब तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल. हे जे 15 दिवस आहे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही 3 वर्षापासून अभ्यास करत असाल, 5 वर्षापासून अभ्यास करत असाल, चांगली गोष्ट आहे. परंतु आता जी शेवटचा पिरियड असतो हा अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की कुठेच कमी पडू नका. तुमच्याकडे जे काही बुक्स आता अवेलेबल असतील, मी असं म्हणत नाही की आता वेळेवर घ्या, जे असतील त्यातून करा. चांगला अभ्यास करा, जास्तीत जास्त MCQ ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करा. तुम्हाला जे मी टॉपिक सांगितलेलं आहे, जे काही तुम्हाला सब्जेक्टिव्ह जे काही मी टॉपिक सांगितलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहे. त्यावर भर द्या. प्लस 2 दिवस किंवा 3 दिवस असे ठेवा की ज्याच्यामध्ये तुमचा राहिलेला पोर्शन जो जास्त इम्पॉर्टंट नाही आहे तो सुद्धा करून ठेवा. कारण की इथे कसं आहे की कशावर काय त्यांनी व्यवस्थित काही पॅटर्न दिलेलं नाही आहे एक्झामचं. फक्त एक्झाम पॅटर्न दिलेलं आहे, बट त्यांनी जे काही तुमचं सिलेबसचं पॅटर्न आहे ते दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे सगळं एक्सपेक्टेड आहे, आपण जे मागचं जे प्रिव्हियस पेपर झालेला आहे त्याचा अंदाज घेऊन आपण हे काढलेलं आहे सगळं सिलेबस. परंतु जे अदर दॅन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जे इम्पॉर्टंट नाही आपण असं म्हणू शकतो, ते सुद्धा करून ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की हे राहिलं, हे सुटलं, तर ते सुद्धा करून ठेवा. बरेच आहे, जसं ते मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोल वगैरे आपण जे आहे छोटे छोटे टॉपिक्स आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे वगैरे, तर हे जे छोटे स्विच ग्रेन प्रोडक्शनमध्ये आपण बघतो, पॉवर सिस्टीममध्ये वगैरे, हे थोडंफार आहेत की जे आपण थोडंफार लाईटली घेतो आहे, पण हे सुद्धा करून ठेवा. आणि आपल्याला सिलेक्ट व्हायचंच आहे हे डोक्यामध्ये फिट बसवा. आणि पुढचे 15 दिवस बिलकुल लागून जा, हात धुवून मागे लागा. कुठलीच काही निगेटिव्हिटी मनात ठेवू नका, कुठलंच काही ठेवू नका. कोणी काही बोलत असेल तर बोलू द्या, आपण अभ्यास करायचा. कारण लाईफ हे तुमचं चांगलं होणार आहे. जे काही सिलेक्शन झालं तर तुमचं सगळं चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे हे फोकस करून अभ्यास करा. ठीक आहे. आशा करतो की आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आली असेल, बऱ्यापैकी तुम्हाला एक बूस्टअप मिळालं असेल, एनर्जी मिळाली असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मला वरचेवर असे व्हिडिओज बनवायची एक प्रेरणा तुमच्याकडून मिळत असते, एक कॉन्फिडन्स मिळत असतो. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो, तर तुम्हाला मिळत राहतील, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद मित्रांनो.